आता एकनाथ शिंदे आणि गणेश नाईकांमध्ये चर्चा होते। दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा झाल्याची माहिती मिळते। एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यामध्ये चर्चा होत असल्याची माहिती आहे। तर 48 तासात युतीची घोषणा होणार असल्याची माहिती येतात। गणेश, आपले प्रतिनिधी आमच्या सोबत जोडलेले आहेत। मला सांगा, एकनाथ शिंदे आणि गणेश नाईकांमध्ये चर्चा होत असल्याची माहिती मिळते, अधिकची माहिती काय? नक्कीच नवी मुंबई महानगरपालिकेसाठी आहे त्या युतीच्या संदर्भामध्ये या दोन्ही नेत्यांमध्ये आहे ती महत्वाची बैठक झाल्याचं आहे ते समजते। आणि यामध्येच कुठेतरी नवी मुंबईमध्ये देखील कशा पद्धतीने युती करता येईल या सगळ्या संदर्भामध्ये आहे ती चर्चा झालेली आहे। कारण की गेल्या काही दिवसांमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे ते वाद झालेले पाहायला मिळत होते। एकमेकांवर मोठ्या प्रमाणात टीका देखील आहे ती केलेली होती। मात्र आता कुठेतरी मनोमिलन होतंय का हे देखील बघणं गरजेचं आहे। कारण की एकीकडे ठाकरे बंधू आहेत ते एकत्र आले, तर दुसरीकडे महायुती म्हणून आता शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना हे देखील सर्व महानगरपालिकेमध्ये एकत्र येतात का हे देखील बघणं गरजेचं आहे। कारण की गेल्या काही दिवसांमध्ये नवी मुंबई, कल्याण डोंबिवली आणि ठाणे या 3 महानगरपालिकेमध्ये प्रामुख्याने मोठ्या प्रमाणामध्ये आहे ते वाद झाले होते। काल कल्याण डोंबिवली ठाणे या सगळ्या महत्वाच्या महानगरपालिकेसंदर्भात रवींद्र चव्हाण यांची देखील एक महत्वाची बैठक आहे ती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झाली। तर आज जे नवी मुंबईचे नेते आहेत गणेश नाईक यांच्यासोबत ही महत्वाची बैठक आहे ती झालेली आहे। त्यामुळे कुठेतरी जागा वाटपाचा तिढा आहे तो अंतिम टप्प्यात आहे आणि तो सोडण्यासाठी या महत्वाच्या बैठका आहेत त्या होताना दिसून येतात। नक्कीच धन्यवाद गणेश, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। तर आता महायुती होण्याची शक्यता आहे, त्यामुळे 48 तासात जागा वाटपाचाही प्रश्न सुटणार आहे। तसंच आता एकनाथ शिंदे आणि गणेश नाईकांमध्येही चर्चा चालू असल्याची माहिती असल्याने आता जागा वाटपावर नेमका काय निर्णय होणार हे याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। 48 तासात युती होण्याची शक्यता आहे। महायुतीबद्दलच्या जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नसताना आता उद्या किंवा परवामध्ये 48 तासामध्ये कुठल्याही क्षणी महायुतीचा निर्णय समोर येणार आहे। जागा वाटपाचा तिढा सुटणार आहे, जागा वाटपाचा प्रश्न